देशाचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे। देशात पहिल्यांदाच रविवारी अर्थसंकल्प सादर होतोय। नोकरदार सामान्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांच्याच अर्थसंकल्पावर नजरा लागल्या। सलग 9व्यांदा अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत। आज रविवारी ही शेअर बाजार खुला राहील। दरम्यान आर्थिक सर्वेक्षणात नेमक्या काय नोंदी करण्यात आल्यात पाहूयात। चालू आर्थिक वर्षातील विकास दराचा अंदाज हा 7.4% आहे। जीडीपी वाढीचा दर 6.8% ते 7.2% राहण्याचा अंदाज आहे। डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य 91.99। सकल देशांतर्गत उत्पादनात गृहकर्जाचा वाटा हा 11%। एप्रिल-डिसेंबर 2025 मध्ये देशांतर्गत चलनवाढ सरासरी 1.7%। 16 जानेवारी 2026 पर्यंत परकीय चलन साठा वाढून 701.4 अब्ज डॉलर। विदेशी गुंतवणुकांमध्ये एफडीआय 10%ची वाढ। कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी म्हणजेच एआय धोरणात्मक प्राधान्य। डिजिटल व्यसन टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षणात कपात करण्याचं आवाहन। ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वय पडताळणी सक्तीची करावी। इन्व्हर्टेड ड्युटीजमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रस्ताव। लॉजिस्टिक्स खर्च कमी करणं। केंद्राकडून तेलाच्या वापरात 10%नी घट। एनपीएनसीडीद्वारे जागृती करण्याच्या सूचना। 31.5 कोटींहून अधिक प्रौढांच्या तपासणीतून 8.47 कोटी लोक लठ्ठ असल्याचं स्पष्ट।